नमस्कार. आज आपल्याकडे काही मान्यवर आलेले आहेत आणि सुरुवातीला आपण त्यांचं स्वागत आणि थोडासा सन्मान करायचा आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे की आजचा हा जो कार्यक्रम आहे तो साहित्यावर आहे आणि साहित्य सहवास पुष्प 5वे. आणि हे जे साहित्य आहे ते वाचकांपर्यंत पोचवणारा जो दुवा असतो तो म्हणजे ग्रंथसंग्रहालय. आणि जीवन विकास केंद्र ग्रंथसंग्रहालयाचे ट्रस्टी आलेले आहेत इथे. त्याचबरोबर आणि काही मान्यवर आलेत तर त्यांचं सुरुवातीला आपण स्वागत करूया. वैयक्तिक स्वागत करणार आहोत. तर मी विनंती करते की सुरुवातीला ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असे डॉक्टर नाईक यांना विनंती करते की आपण व्यासपीठावर येऊन आपला सन्मान स्वीकारावा आणि बागेश्रीताई परीख यांच्या हस्ते आपण यांचा सन्मान करणार आहोत. डॉक्टर नाईक हे जीवन विकास केंद्रामध्ये बालरोगतज्ञ म्हणून सेवा देतात. आणि आपल्याला तर माहिती आहे की जीवन विकास केंद्र हे धर्मादाय हॉस्पिटल आहे. त्यामुळे ह्या डॉक्टरांचं योगदान जे आहे समाजासाठी ते अतिशय मोलाचं आहे. त्यानंतर मी डॉक्टर तेलंग यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं. डॉक्टर तेलंग हे अस्थिशल्य विशारद आहेत आणि त्यांचंसुद्धा तितकंच मोठं योगदान जीवन विकास केंद्रासाठी आहे. ओ येस, हो. यापूर्वी सर यापूर्वी आम्ही 2 कार्यक्रम जीवन विकास केंद्राच्या ग्रंथालयात केलेले आहेत. येस, नक्की. थँक्यू सर, थँक्यू सो मच. त्यानंतर मी डॉक्टर सौ रेगे यांना विनंती करते की त्यांनी सन्मान स्वीकारायला. डॉक्टर रेगे या दंतचिकित्सक आहेत आणि सगळ्यांनाच त्यांची गरज भासते. त्यांचंसुद्धा मोठं योगदान आहे जीवन विकास केंद्रामध्ये. त्यांचंसुद्धा स्वागत. आणि एक विशेष सन्माननीय अतिथी आज आलेले आहेत आपल्यात आणि ते म्हणजे श्री अवधूत परळकर. अवधूतजींचं नाव दिलासामध्ये सर्वांना परिचित आहे आणि त्यांचं आजच्या दिवशी काय महत्त्व आहे ते म्हणजे त्यांना जयवंत दळवी स्मृती पुरस्काराचे मानकरी आहेत ते. आणि त्यांच्या अवाक्षर ह्या पुस्तकाला जयवंत दळवी स्मृती पुरस्कार प्रथम पुरस्कार जाहीर झाला होता त्यांच्या पुस्तकाला आणि हे खूप मोठं योगदान आहे. आणि एक पत्रकार म्हणून, एक लेखक म्हणून, तसंच आकाशवाणीवरती आणि दूरदर्शनवरती खूप मोठं योगदान देऊन त्यांनी समाजाची खूप मोठी सेवा केली आहे असं मला वाटतं. अवधूतजींना खूप खूप नमस्कार. दिलासामध्ये सुद्धा त्यांचं खूप चांगलं योगदान आहे. त्याचबरोबर मला वाटतं शेंडे मॅडम आले आहेत ना. हां, शेंडे मॅडम आले आहेत. त्यासुद्धा एक मला वाटतं व्हॉलेंटियर म्हणून काम करतात जीवन विकास केंद्र ग्रंथालयात. हां, ट्रस्टी म्हणून व्हॉलेंटरीली करतात. कार्यकारी सदस्य आहे. आणि आज विशेष म्हणजे आपल्यात दळवी कुटुंबीय यांच्यापैकी एक सदस्य हजर आहेत आणि त्या म्हणजे निशा वाघ. आणि ह्या जयवंत दळवीच्या जयवंत दळवी आपले काका, बरोबर? नीला इनामदार. ओके, नीला इनामदार, आपण स्टेजवरती यावं आणि सन्मान स्वीकारावा. निशा वाघ हे नाव मला कोणी दिलं, मला काही असं
गिरीश 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 दळवींनी दिलं की त्या येतील म्हणून. कारण आम्ही बघितलेलं नाही आहे ना मॅडम कोणाला, आणि आम्ही कोणाला ओळखतही नाही, त्याच्यामुळे थोडासा गोंधळ झाला. मी अमेरिकेत असते आणि गेल्या वर्षभर जयवंत दळवींची शताब्दी प्रोग्राम आम्ही बऱ्याच ठिकाणी इकडे भारतात केलेला आहे. आणि गेल्या 14 ऑगस्टला त्यांचा जन्मशताब्दीचा प्रोग्राम त्यांच्या जन्मस्थानी म्हणजे कोकणात आरवली गावी केला. आणि कणकवली, आरवली, मालवण, गोवा आणि बऱ्याच ठिकाणी त्यांचा प्रोग्राम केला. आणि त्यासाठी मी मुद्दाम खास अमेरिकेतून आले. आणि गेल्या आठवड्यात मला कळालं की हा प्रोग्राम इकडे पार्ल्याला होणार आहे. तर मला वाटलं गेल्या गुरुवारी, म्हणून मी गेल्या गुरुवारी आले. मग कळालं ते ह्या गुरुवारी आहे, म्हणून मग मी आज त्या प्रोग्रामसाठी मुद्दाम आलेले आहे. आणि थँक्यू एव्हरीबडी फॉर अरेंजिंग धिस प्रोग्राम फॉर माय काका जया काका. आय एम द ओल्डेस्ट नीस, म्हणजे मोठ्या भावाची मोठी मुलगी आणि ते यंगेस्ट. थँक्स फॉर करेक्टिंग मी. आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करतोय. पुन्हा एकदा आपला सर्वांचं स्वागत. नमस्कार. मी छोटीशी प्रस्तावना करते आणि मग त्यानंतर मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होईल. प्रतिभावान आणि ज्येष्ठ साहित्यिक जयवंत दळवी यांचा 16 सप्टेंबर हा स्मृतिदिन. नुकतंच त्यांचं जन्मशताब्दी वर्ष संपन्न झालं. पत्रकार, स्तंभलेखक, कथाकार, कादंबरीकार, नाटककार, प्रवास वर्णनकार, संपादक आणि साहित्य विश्वावर हातोड्यांनी ठणाठण बरसणारे ठणठणपाळ, अशा अनेक बिरुदावल्या ज्या एकाच व्यक्तीला लावल्या जातात ते म्हणजे जयवंत दळवी. स्थळ, काळ आणि भाषा या तिन्ही सीमारेषा ओलांडून जे चिरंतन राहतं तेच खरं साहित्य. आणि अशा दर्जेदार साहित्याचा अमूल्य असा ठेवा अवघ्या 69 वर्षाच्या आयुष्यात जयवंत दळवी साहित्यप्रेमींसाठी मागे ठेवून गेले. असे दर्जेदार साहित्य वाचकांपर्यंत पोचवणारा एकमेव दुवा म्हणजे ग्रंथालय. आणि आज आपण त्यानिमित्ताने जीवन विकास केंद्र ग्रंथसंग्रहालयाच्या विश्वस्तांचा आणि कार्यकर्त्यांचं सहर्ष स्वागत करतोय. तसंच आपल्या सर्व साहित्यप्रेमी श्रोत्यांचं सुद्धा मी दिलासातर्फे स्वागत करते. आणि आपण एका भक्तिगीतानी सुरुवात करतोय. मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश. माझ्याकडे देव माझा पाहतो आहे, माझ्याकडे देव माझा पाहतो आहे. मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश. जन्म जन्मांचा हा योगी, संसारी आनंद भोगी. जन्म जन्मांचा हा योगी, जन्म जन्मांचा हा योगी, संसारी आनंद भोगी. विरागी की म्हणू भोगी, विरागी की म्हणू भोगी. शैलसुता संगे गंगा, शैलसुता संगे गंगा.
मस्तकी वाहे. माझ्याकडे देव माझा पाहतो आहे. माझ्याकडे देव माझा पाहतो आहे. मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश. मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश. नमस्कार. जयवंत दळवी एक अष्टपैलू, आत्मपरीक्षण आणि टीका करणारं व्यक्तिमत्व. ठणठण पाय आणि मी. लाकडी हातोड्याच्या दांड्याचा आधार घेऊन मी उभा आहे. दोन्ही हातांची घडी छातीवर घेतली आहे. अंगाने मस्त गब्दूल आहे. तोंडाबाहेर पसरलेल्या मिशा आणि पुढचे दात फुलांसारखे दाखवीत मी हसतोय. विस्फारलेले डोळे आणि कपाळावर एक आठी. त्यामुळे माझ्या चेहऱ्यावर एक छोटासा भाबडा आणि निरागस भाव आहे. हे चित्र म्हणजे आधीच्या 8-9 महिन्यातले टिपणांचे सार आहे. अर्थात मी कोण आपण ओळखलंच असेल. तुमच्या सर्वांचा लाडका ठणठणपाळ. आणखी ठणठणपाळ आणि निवडक ठणठणपाळ अशी 2 पुस्तके ठणठणपाळ नावाची आहेत. ठणठणपाळ आपल्या रेखाटनांनी अमर करणारे प्रसिद्ध चित्रकार वसंत सरवटे. आजसुद्धा यांच्या लोकांच्या मनावर या चित्रांनी प्रभाव टाकला आहे. यातली चित्र म्हणजे नारायण सुर्वे, दुर्गा भागवत, उमाकांत ठोंबरे, जयवंत दळवी अर्थात ठणठणपाळ, शांता शेळके, विद्याधर पुंडलिक आणि मोगल रांगणेकर, विजय तेंडुलकर, गोविंद तळवळकर, म वा धोंड, राम पटवर्धन, दिलीप चित्रे आणि विश्राम बेडेकर. आणि आता ऐकूया आपण ठणठणपाळाच्या जन्माची कथा. गपाम परचुरे यांना ललित मासिकाकरता एक खुसखुशीत चुरचुरीत टिपण देणारं सदर सादर करायचं होतं. प्रसंगी टोप्या उडवणं हा मोगल रांगणेकर यांचा आवडता छंद. म्हणून परचुरे यांनी विनंती करताच घटका गेली पळे गेली या सदराखाली आणि धुंडीराज या टोपण नावानी मोगल रांगणेकर यांनी सदर सुरू केलं. सदरात दरमहा साहित्यिक आणि बिगर साहित्यिक विषयांवर टिप्पणी सुरू झाली. परंतु वर्ष पूर्ण होण्याआधीच धुंडीराज काही कारणासाठी बाहेरगावी गेले. त्यामुळे त्यांचं गुऱ्हाळ अंकात प्रसिद्ध होऊ शकलं नाही. धुंडीराजचं सदर बंद करून टाकलं ते कायमचं. पण 1963 मध्ये लेखक म्हणून हे सदर लिहिण्याची जबाबदारी जयवंत दळवींवर पडली. त्यावेळी लेखकाचं नाव धुंडीराज न ठेवता ठणठणपाळ असं ठेवण्यात आलं. सदर हळूहळू लोकप्रिय होऊ लागलं आणि साहित्य विश्वात त्याचा बोलबाला झाला. तो कायमचा. ठणठणपाळ म्हणजे दुसऱ्यावर शाब्दिक प्रहार करणारा, सणकून टीका करणारा, हल्ला करणारा, चेष्टा मस्करी करणारा, थोडक्यात दुसऱ्याची रेवडी उडवणारा, साहित्य विश्वावर हातोडीने ठणाठण प्रहार करणारा असा हा ठणठणपाळ. आचार्य अत्रे यांच्या निधनानंतर लिहिलेल्या जुलै 1969च्या मृत्यूलेखात मात्र ठणठणपाळ याने अत्यंत हळवे होऊन अश्रू ढाळले. जरी ठणठणपाळ असले तरी ललित मासिकाच्या जुलै 1969च्या अंकात जयवंत दळवी असं लिहितात की आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या आकस्मिक निधनाने महाराष्ट्राला दुःखाचा जेवढा प्रचंड धक्का बसला तेवढा गेल्या कित्येक वर्षात बसला नसेल. अनेक मृत व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करताना निर्माण झालेली पोकळी भरून काढता येणार नाही.
असं अगदी सरधोपटपणे म्हटलं जातं. प्रत्यक्षात निर्माण झालेली पोकळी कोणालाच जाणवत नाही. पण पोकळी निर्माण होणे म्हणजे काय हे फक्त आचार्य अत्रे यांच्या निधनामुळेच सर्वांच्या प्रत्यक्ष लक्षात येईल यात शंका नाही. कारण आचार्य अत्रे ही एक व्यक्ती नव्हती, तर सर्वस्पर्शी अशी संस्था होती. सामान्यांपासून असामान्य व्यक्तींपर्यंत जीवनाच्या सर्व स्तरांवर ही संस्था स्पर्श करीत होती. आणि स्पर्श करण्याची त्यांची रीत इतकी वैशिष्ट्यपूर्ण होती की यापूर्वी कोणालाच साधली नाही आणि यापुढेही तशी कोणालाही साधेल अशी शक्यताही नाही. जयवंत दळवी यांचे जन्मशताब्दी वर्ष नुकतेच साजरे केले गेले. त्यांचा स्मृतिदिन 16 सप्टेंबर रोजी असतो. म्हणून आज आपण दिलासातर्फे आणि जीवन विकास केंद्र ग्रंथसंग्रहालयातर्फे त्यांना आदरांजली वाहत आहोत. त्यांचं पूर्ण नाव जयवंत द्वारकानाथ दळवी. कविता वगळता मराठी साहित्यात सर्वसंचारी, दिलदार, विनोदी लेखक, नाटककार, कादंबरीकार, पत्रकार, कथाकार, प्रवास वर्णनकार म्हणून एक महाराष्ट्रात सुपरिचित असलेलं हे व्यक्तिमत्व. यांचा जन्म 14 ऑगस्ट 1925 रोजी गोव्यातील हडफळ येथील. ते मूळचे सिंधुदुर्गातील वेंगुर्ला तालुक्यातील आरवली गावचे. त्यांचे 5वीपर्यंतचे शिक्षण आरवलीजवळ असलेल्या शिरोडा गावी झाले. आरवलीच्या घराला ते आमचं कुटुंब असं म्हणत, तर लग्नानंतर स्वतःच्या कुटुंबाला ते माझं कुटुंब असं म्हणत. त्यांच्या वडिलांचं नाव द्वारकानाथ उर्फ अण्णा. वडिलांचे फारसे शिक्षण झाले नव्हते. प्रथम वडिलांना माडाची आणि आंब्याची झाडे लावून बागायती करण्याची आवड होती. परंतु नंतर देवदेव करण्यात त्यांनी आपलं सगळं आयुष्य घालवलं. आईचं नाव काकीबाई. त्यांची आई अंगाबांध्याने मजबूत आणि दिसायला अत्यंत देखणी होती. घरातील 30-40 लोकांचं जेवण ती स्वतः बनवीत असे. त्यांची पत्नी माहेरची वत्सला देशपांडे. 1954 साली विवाह झाल्यानंतर ती उमा जयवंत दळवी झाली. प्रथम दर्शनीच तर त्यांना आवडली. मुलगी मॉडर्न वगैरे काही नव्हती. त्यांनाही मॉडर्न मेकअप करणारी मुलगी नको होती. त्यामुळे तिच्याशी लग्न करायचं असं त्याने ठरवलं. उमा अतिशय शांत स्वभावाची आणि समाधानी वृत्तीची होती. त्यांना शोभा आणि गिरीश अशी 2 अपत्य आहेत. पुढील शिक्षणासाठी त्यांचं मुंबईत स्थलांतर झाल्यानंतर त्यांनी अनुभवलेलं जीवन फार कष्टमय होतं. त्यामुळे सर्वसामान्य माणसांबद्दल त्यांच्या मनात कायम आत्मीयता राहिली. अत्यंत साधेपणाने व कुटुंबवत्सल असे आयुष्य ते अखेरपर्यंत जगले. जेव्हा ते मॅट्रिक झाले तेव्हा लगेच 42ची चलेजाव चळवळ सुरू झाली. घरच्या सक्तीमुळे त्यांना VJTI या इंजिनिअरिंग महाविद्यालयात जावं लागलं. पण तिथं केमिकल इंजिनियर या विषयात त्याला काहीच रस नव्हता. आणि दुसरं म्हणजे देशप्रेम. तर राष्ट्रसेवा दलात शिरले. नंतर मराठी आणि मानसशास्त्र हे 2 विषय घेऊन BA झाले. त्यानंतर मुंबईच्या प्रभात आणि लोकमान्य दैनिकात 3 वर्ष नोकरी केल्यानंतर लेखनासाठी वृत्तपत्रात राहणं आवश्यक आहे असं त्यांना वाटलं नाही. त्यामुळे मराठी विषय घेऊन ते MA झाले. MA साठी त्यांनी इमोशन अँड इमॅजिनेशन अँड देअर प्लेस इन लिटरेचर या विषयावर संशोधन करून प्रबंध सादर केला. त्यानंतर जयवंत दळवी युनायटेड स्टेट्स इन्फॉर्मेशन सर्व्हिसेसमध्ये रुजू झाले आणि इंग्रजी भाषेतील साहित्य
मराठी भाषेत आणण्याचा संकल्प जणू त्यांनी केला होता. युसिस हे सरकारी माध्यम होते, ज्याद्वारे अमेरिका भारतामध्ये माहिती आणि सांस्कृतिक आदान प्रदान करत होती. जयवंत दळवी हे लेखक म्हणून मोठे होतेच, पण त्याचबरोबर साहित्य व्यवहारांबद्दल त्यांना वाटणारे अतोनात कुतूहल हेही लक्षवेधी होते. साहित्य घडामोडींसंदर्भात इत्थंभूत माहिती मिळवण्यासाठी ते अत्यंत उत्सुक असत. लेखन करण्यासाठी त्यांनी वयाच्या 50व्या वर्षी नोकरीचा राजीनामा दिला होता आणि ते युनायटेड स्टेट्स इन्फॉर्मेशन सर्व्हिसेसमध्ये रुजू झाले. इतर भाषांमध्ये चांगले इंग्रजी साहित्य उपलब्ध करून देण्याच्या युसिस यांच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून दळवी यांनी उत्तम ग्रंथ आणि कुशल अनुवादकांची निवड केली आणि या कामात जयवंत दळवी यांचे खूप मोठे योगदान होते. त्यांनी अमेरिकी साहित्याला मराठीत आणण्याचा विडा जणू उचलला होता. त्यातून 1960च्या दशकात मराठीतील नामवंत साहित्यिकांकडून बरेच अनुवादही केले गेले. हे अनुवाद म्हणजे दुर्गाबाई भागवत, फारा भागवत, दिबा मोकाशी, विजय तेंडुलकर, मंगेश पाडगावकर अशा सारख्या नामवंत लेखकांनी युसिसच्या माध्यमातून काही पुस्तकांचे मराठी अनुवाद केले होते आणि हे अनुवाद आजही लोकप्रिय आहेत. स्त्री पुरुष संबंधांमध्ये, त्यांच्या जटिलतेमध्ये, गुंतागुंतीमध्ये आणि अतर्कामध्ये दळवींना खूप रस असे. स्त्री पुरुष संबंधातील त्यांची मते एका बाजूने विलक्षण धक्कादायक, धीट आणि समाजाला न मानवणारी, तर दुसरीकडनं ते अगदीच पारंपरिक आणि कुटुंबवादी होते. आता ऐकूया त्यांच्या काही आठवणी. ते म्हणत, सर्वसाधारणपणे आत्मसन्मानार्थ आत्मचरित्र लिहिली जातात. माझं आत्मचरित्र लिहिण्याचा विचार नाही. याचं कारण असं धैर्य माझ्यापाशी नाही. तसेच दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो ललित लेखक असतो तो आपल्या कथेत, कादंबरीत किंवा नाटकात आपलं आत्मचरित्र लिहितच असतो. दादरमध्ये शिवाजी पार्कजवळ ते एका इमारतीत राहत असत. त्यांचं ते पहिलं घर. पण जेव्हा त्यांना चक्र कादंबरीसाठी महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळाला तेव्हा त्या घराचे लेखकाच्या घरात रूपांतर झाले. बालपणीचं अरवली गावातलं घर त्यांना नेहमीच प्रिय होतं. ते एकत्र कुटुंबातच वाढले. गावातील गणपती त्यांना खूप आनंद देत असे. पण विशेषतः गणपती विसर्जनाच्या वेळेला त्याच्या पायाशी असलेला उंदीर चोरणे ही एक महत्त्वाची बाब त्यांना वाटे. जेव्हा स्वराज्य, स्वातंत्र्य शब्दांचे अर्थ कळत नव्हते तेव्हा सुद्धा या गांधी टोपीनं आमच्या सर्वांच्या मनावर एक विलक्षण जादू करून टाकली होती. निश्चित कसली ते कळत नव्हतं, पण एक वेगळं वातावरण त्या गांधी टोपीनं गावात निर्माण केलं होतं. गांधी टोपीच्या रूपानं एक नवीन अदृश्य शक्ती वावरत होती. टोपीतून कृष्ण आला तसं टोपीतून गांधी आले. आम्ही परत आम्हाला काही सुद्धा कळत नव्हतं. तरीसुद्धा पोलिसांच्या चावडीसमोर जाऊन महात्मा गांधी की जय असं ओरडत पळ काढीत असू. आणि असं ओरडल्याबद्दल गावातले लोक आम्हाला शाबासकी देत होते. ही त्यांची लहानपणची गोड आठवण ते नेहमीच सांगत. ते सांगत, शाळेत असल्यापासून मला लेखकच व्हायचं होतं. एवढं अगदी मनात मी पक्क केलं होतं. 1942 ते 1950 एवढ्या काळात मी राष्ट्रसेवा दलाचा एक प्रमुख कार्यकर्ता होतो. त्या 8 वर्षाच्या काळात मी राजकीय द्वेष वाढवणारी गीते लिहिली.
तासाची नाटके लिहिली, लोकनाट्य लिहिली. विषय होते स्वातंत्र्य, दारूबंदी, मंदिर प्रवेश, अस्पृश्यता आणि संपाचे हत्यार. तेव्हा एक राष्ट्रसेवा दलाची एक झलक ऐकूया आपण. उठवू सारे रान आता पेटवू सारे रान, आता उठवू सारे रान आता पेटवू सारे रान. शेतकऱ्यांच्या राज्यासाठी, शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लावू पणाला प्राण, लावू पणाला प्राण. आता उठवू सारे रान आता पेटवू सारे रान, आता उठवू सारे रान आता पेटवू सारे रान. किसान मजूर उठतील कंबर लढण्या कसतील, किसान मजूर उठतील कंबर लढण्या कसतील. एकजुटीची मशाल घेऊन पेटवतील हे रान, पेटवतील हे रान. आता उठवू सारे रान आता पेटवू सारे रान, आता उठवू सारे रान आता पेटवू सारे रान. शेतकऱ्यांच्या राज्यासाठी, शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लावू पणाला प्राण, लावू पणाला प्राण, लावू पणाला प्राण. असाच आणि एक प्रसंग. गोवालिया टँक मैदानावर काँग्रेसचे ऐतिहासिक असं अधिवेशन भरलं होतं. तेव्हा तिथल्या व्यवस्थेसाठी जयवंत दळवी स्वयंसेवक म्हणून काम करीत होते. महात्मा गांधी, पंडित नेहरू, सरदार पटेल वगैरे नेत्यांना व्यासपीठावर चढताना आणि उतरताना ते मदत करत असत. आणि महात्मा गांधी, पंडित नेहरू यांच्या हाताचे मुलायम स्पर्श त्यांना आयुष्यभर आठवत राहिले. अशीच एक गमतीदार घटना ऑगस्ट 1987 मधील ही गोष्ट. त्यांनी आपले मरण म्या पाहिले डोळा, खरंच पाहिलं. त्या दिवशी त्यांना शेकडो लोकांचे फोन यायला लागले. ते जिवंत आहेत व फोनवर बोलतही आहेत पाहून प्रत्येकाला आश्चर्य वाटत होते. शिवाजी मंदिरमध्ये तर नाटक चालू होण्यापूर्वी त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कोणा शिरसाट नावाच्या व्यक्तीनं फोन करून सांगितलं, असं अनेकांनी सांगितलं, पण कोण शिरसाट हे मात्र शेवटपर्यंत समजलंच नाही. अशी त्यांच्या मरणाची अफवा. आता ऐकूया त्यांची पत्नी उमा जयवंत दळवी यांच्या नजरेतून जयवंत दळवी. लेखक आमच्या घरात या सदरात जयवंत दळवी यांच्यावर लिहिणं म्हणजे माझ्या अगदी जीवावर आलं आहे. त्यांच्यावर लिहिणं किंवा बोलणं मलाच काय, कुणालाही ते कठीणच आहे. कारण ते कुणालाही विश्वासात घेऊन कधीच मोकळेपणाने स्वतःबद्दल बोलत नाहीत. आता त्यांचा दिनक्रम तोही बराचसा सर्वसाधारण संसारी माणसासारखा, वेंगुर्ले सावंतवाडीकडचा संसारी, अट्टल सारस्वत. त्यामुळे ते लेखक आहेत असं मुळी वाटतच नाही. मासळी, भाज्या, फळं असा सगळा बाजारहाट ते स्वतःच आवडीने करतात. मासळी हे त्यांचं मुख्य आवडतं अन्न. उत्तम उत्तम खाणं आणि त्यावर ताणून झोपणं हा त्यांच्या दृष्टीने सर्वोच्च आनंद. मात्र दुपारी 3 वाजल्यापासून लेखन, वाचन, कात्रणं काढणं, नोट्स काढणं असा उद्योग चालू असतो. पण रात्री मात्र जेवणं झाली की लेखन, वाचन काही करत नाहीत. आणीबाणीच्या काळातली एक गोष्ट सांगते. 1974 साली
त्यांच्या संध्याछाया या नाटकाचं पुस्तक सरकारी पारितोषिकासाठी पाठवलं गेलं होतं आणि त्या पुस्तकाला 1975 साली पारितोषिक जाहीर झालं, पण त्यांनी ते सपशेल नाकारलं. कारण आणीबाणीतील नागरिकांचे मूलभूत हक्क हिरावून घेणारे सरकार मी मानित नाही, म्हणून मी सरकारी पारितोषिक निषेधपूर्वक परत करत आहे, अशा ओळी लिहून पाठवल्या. त्यांच्या वागण्यात, बोलण्यात किंवा राहण्यात कधीही उच्चभ्रूपणा आला नाही. ते दिसण्यात बरेचसे गंभीर आहेत, पण तितकेच विनोदी. त्यांच्या विनोदी स्वभावामुळेच ललित मासिकातलं त्यांचं ठणठणपाळ हे सदर खूप गाजलं आणि अतिशय लोकप्रिय झालं. सारे प्रवासी घडीचे हे कोकणातील विलक्षण व्यक्तींचे आणि त्यांच्या जगावेगळ्या कर्तृत्वाचे विक्षिप्तपणाचे चित्रण करणारे विनोदी पुस्तक. यातील एका काव्याचा आपण आस्वाद घेणार आहोत. ऐकूया तर. सारे प्रवासी घडीचे रानांदू सुखे संगती. सारे प्रवासी घडीचे नांदू सुखे संगती. या दुनियेच्या अफाट हाटी, या दुनियेच्या अफाट हाटी पडती गाठी भेटी. अवचित पडती गाठी भेटी. बोलू संगे चालू संगे, बोलू संगे चालू संगे, खेळू नाचू हसू रुसू संगे. खेळू नाचू हसू रुसू संगे, सुखे संगती. सारे प्रवासी घडीचे नांदू सुखे संगती. पाहू संगे सुख सोहाळे, पाहू संगे सुख सोहाळे, साहू संगे विणा विजा वादळे. साहू संगे विजा वादळे, जीव संगे भाव संगे, प्राण देऊ संगती. प्राण देऊ संगती. प्रीती मैत्रीच्या पावन तीर्थी, प्रीती मैत्रीच्या पावन तीर्थी, नाव देऊ जीवा सुख शांती. नाव देऊ जीवा सुख शांती, सुखे संगती. सारे प्रवासी घडीचे नांदू सुखे संगती. नांदू सुखे संगती. नांदू सुखे संगती. माणसांची दुःखे, त्यामागल्या दडपलेल्या भावना हे दळवींच्या लेखनाचे सूत्र होते. तरेवेक माणसांच्या व्यक्तिचित्रांचा एक प्रदीर्घ प्रवास सारे प्रवासी घडीचेमध्ये जयवंत दळवींनी उलगडत नेला. वेताळासारखा उग्र पावटे मास्तर आणि स्थितप्रज्ञ दारू दुकानदार अंतोन प्रस्ताव, गांधीवादी डॉक्टर रामदास, लोकल बोर्डातून निवडून आलेला बिचारा केशा सांभार, परस्परांशी तहहया स्पर्धा मांडणारे आबा आणि बाहुली, दशावतारातील जीवा शिंगे आणि डब्बू पैसा खणखण वाजवून
देणारा दुकानदार नायक, अशी कितीतरी नावे. एकेका व्यक्तीचे बारीक सारीक रूप, त्याचे स्वभाव दळवींनी बरोबर मांडलेत. हे पुस्तक म्हणजे जणू कोकण प्रवासच. तिथली माणसं, भाषा, संस्कृती आणि साऱ्या गोष्टीत एकरूप झाल्यासारख्या वाटतात. पण आज जग खूप बदललं आहे. गावागावाचा विकास होतोय. अशा वेळी काही व्यक्तिचित्र कालबाह्य ठरू शकतात, परंतु व्यक्तीचं वर्णन जयवंत दळवींनी हुबेहूब केले. त्याला मात्र तोड नाही. त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्य म्हणजे सूक्ष्म निरीक्षण शक्ती आणि पात्रांचे तपशील मांडण्याची हातोटी. खरोखरच ही पात्र आपल्या अवतीभोवती आहेत असा भास होतो. तर ऐकूया एक व्यक्तिचित्र, जीवा शिंगी. जीवा शिंगी. गावात त्यावेळी सिनेमाचं थिएटर नव्हतं. गाजलेल्या नाटक मंडळांची नजर आमच्या गावापर्यंत पोचलेली नव्हती. त्यामुळे रवळनाथाचं देऊळ हे एकमेव करमणुकीचं साधन होतं. आमच्या गावातली रवळनाथ प्रासादिक दशावतारी मंडळी सर्वात अधिक लोकप्रिय होती. जीवा शिंगी हा त्या मंडळींचा सूत्रधार. देवळातली पालखी उठताना शिंग फुंकण्याचं काम जीवाच्या घराण्याकडे होतं आणि त्यामुळे त्याच्या घराण्याला शिंगी हे नाव पडलं. जीवाला स्वतःला शिंग फुंकण्याचं कसब जमलेलं नव्हतं, पण उत्कृष्ट दशावतारी नट म्हणून मात्र त्यांनी थेट गोव्यापर्यंत कीर्ती संपादन केली होती. देवळाच्या पाठीमागे जे शेवंता भाविणीचं घर होतं ना, तिथे जीवा अजगरासारखा लोळत पडलेला असायचा. पण बहारदार मृदुंग वाजवणं हा मात्र त्याच्या अगदी हातचा मळ होता. गळ्यात एकदा मृदुंग अडकवला की तो स्वतःला अगदी हरवून जायचा. पानानं भरलेलं तोंड बिचकून हसत टकामका डोळे फिरवायचा. मृदुंग वाजायला लागला की हा हा म्हणता तो त्या तालातच बुडून जायचा. पुरेपूर 6 फूट उंची, हाडापेरानं राक्षसासारखा दांडगा, करपलेल्या मातीच्या मडक्यासारखं तोंड, डोळ्याभोवती काळीभोर वर्तुळं आणि सुटलेल्या कातडीच्या थैल्या, डोळ्यांच्या कडा सदा सर्वदा लाल, तोंडाची जीवणी बेसुमार पसरलेली, खालचा जाडजूड ओठ पानानं रंगलेला आणि हनवुटीवर टेकलेला, दाढेत सदा सर्वदा पानाचा चोथा, जागरणाने काळवंडलेला चेहरा, मानेवर लोळणाऱ्या केसांच्या झिंज्या आणि कानावर बंडखोर केसांची झुलप, असा मुलखा वेगळा नोकझोक होता जीवाचा. पण याहीपेक्षा तरेवाईक असायचा तो त्याचा पोशाख. तांबड्या मातीने रंगलेलं पायघोळ धोतर, गळ्याकडे घामेजलेला आखूड गळपट्टीचा सदरा, त्यावर तिप्पट चौपट रंगाचा दुर्घटलेला कोट, त्याखाली शर्ट चांगला वीजभर लोळणारा, कोटाचा एक एक खिसा म्हणजे लांब रुंद पिशवीच, गळ्याभोवती रंगीत रेशमी रुमाल, 2 डोळ्यांमध्ये लाल गंधाची टिकली, डोक्यावर केसाळ काळी टोपी आणि हाताच्या सर्व बोटात पितळेच्या कळकटून गेलेल्या अंगठ्या. जीवा शिंग्याचं घराणं दशावतारी आणि आपण या घराण्याचे 10वे अवतार आहोत असं तो विनोदाने म्हणायचा. असा होता आमचा जीवा शिंगी. व्यक्तिचित्रांनंतर आता वळूया कथाकार जयवंत दळवी यांच्याकडे. मराठी कथा कादंबरीचे जनक म्हणजे हरिनारायण आपटे. पण त्यानंतर काही स्थित्यंतरं झाली आणि काही काळ मराठी कथा अप्रवाही झाली होती.
कथालेखकांमध्ये शिथिलताही आली होती. अशावेळी जयवंत दळवींचे कथालेखन चालूच होते. त्यांची पहिली कथा दातार मास्तर 1948 प्रसिद्ध झाली. त्यानंतर त्यांच्या लेखणीने जणू बहरच आला आणि विविध साहित्य प्रकार त्यांनी अतिशय समर्थपणे हाताळले. गहिवर 1956, एदिन 1958, रुक्मिणी 1965, स्पर्श 1974 असे एकूण 15 कथासंग्रह जयवंत दळवींनी लिहिले. दळवींनी एकांकिकाही लिहिल्या. एकांकिका म्हणजे एक अंकी नाटक. स्थलकालाच्या मर्यादित अवकाशात आपल्या सर्व नाट्यशक्ती केंद्रित करणारा, थोडक्यात उत्कट, एकसंघ व एकजिन्सी परिणाम साधणारा संपूर्ण स्वयंपूर्ण एक अंकी नाट्यप्रकार म्हणजे एकांकिका. एकांकिका सुमारे अर्धा ते पाऊण तासाची असते. जयवंत दळवींनी जे एकूण 15 कथासंग्रह लिहिले त्यातील 3 कथांवर एकांकिकाही लिहिल्या. त्यातील पहिली एकांकिका म्हणजे चिमण, तर दुसरी प्रभूची कृपा. या एकांकिका असून त्याचे नाट्य रूपांतर गिरीश दळवी यांनी केले होते. तर डॉक्टर तपस्वी या कथेचे नाट्य रूपांतर स्वतः जयवंत दळवी यांनी केले आहे. आता पाहूया कादंबरीकार जयवंत दळवी. जयवंत दळवी हे असे एक मराठी लेखक आहेत की ज्यांनी त्यांच्या काही कथांचा विस्तार करून कादंबऱ्या लिहिल्या. अभंग, अदांतरी, अंधाराच्या पारंब्या, अभिनेता, अल्बम, ऋणानुबंध, कवळसे, घर कौलारू, चक्र, चक्रव्यूह, दुर्गी, प्रदक्षिणा, बॅरिस्टर, बाकी शिल्लक, महानंदा, महासागर, सोनाली आणि सोहळा अशा एकूण 21 कादंबऱ्या लिहिल्या. जयवंत दळवी हे शहरी जीवन आणि संघर्षाचे चित्रण करणारे, कथेत प्रामाणिकपणा आणणारी तपशीलवार निरीक्षणे करणारे, उपेक्षित समुदायांच्या दैनंदिन अनुभवांचे प्रतिनिधित्व करणारे यासाठी ओळखले जातात. त्यांची पहिली कादंबरी चक्र. ते मराठी लेखक होते, पण त्यांनी मार्क्स आणि फ्रॉइड यांचा अभ्यास केला होता. त्यांच्या लेखनात या 2 विचारवंतांच्या कल्पनांचा प्रभाव स्पष्ट दिसत होता. असे आढळत होते की विशेषतः सामाजिक आणि मानवी समस्यांच्या वर भाष्य करताना प्रकाश टाकण्यासाठी मनोविश्लेषणात्मक तंत्र त्यांनी वापरलं आणि मानवी मनाच्या अतृप्त इच्छा आणि भावनांना त्यांनी अभिव्यक्ती दिली. गरिबी आणि अत्याचाराचे चक्रीय स्वरूपाचे रूपक म्हणजे चाक म्हणजे चक्र, गतिमानतेचे प्रतिकात्मक प्रतिनिधित्व करणारी त्यांची पहिली कादंबरी चक्र सखोल सामाजिक अर्थ व्यक्त करण्यासाठी दैनंदिन वस्तू आणि परिस्थितीचा ते वापर करीत. लैंगिक आणि मानसिक विकृती यांचा त्यांचा मोठा अभ्यास होता आणि त्यांच्या लिखाणात तो स्पष्ट दिसतो. रूढीवादी कल्पनांना आव्हान देणारी जटिल सामाजिक न्याय आणि मानवाच्या व्यापक विषयांचा शोध घेण्यासाठी प्रतिनिधित्व करणाऱ्या पात्रांची त्यांनी निर्मिती केली होती. शहरी जागांच्या भाषिक विविधतेचे प्रतिबिंबित करणारा प्रामाणिक संवाद वास्तववाद वाढवण्यासाठी स्थानिक बोलीभाषेचा वापर, सामाजिक तणाव आणि शक्तीची गतिशीलता प्रगट करणारे संभाषण या गोष्टींचा समावेश दिसतो. जयवंत दळवी यांच्या कामांमध्ये सामाजिक असमानता, जातीय भेदभाव, शहरी दारिद्र्य आणि उपेक्षित समुदायांचे संघर्ष हे सामान्य विषय आहेत. दळवी अनेकदा गुंतागुंतींच्या पात्रांची निर्मिती करतात जे रूढींना आव्हान देतात आणि सामाजिक मुद्द्यांवर
सूक्ष्म दृष्टिकोन देतात. त्यांची पहिली कादंबरी चक्र, त्यातील अम्मा पात्राचं स्वतःचं घर असावं असं कित्येक वर्षाचं स्वप्न असतं. ते स्वप्न पूर्ण होतं, त्यामुळे ती तृप्त झाली आहे. मुलाच्या लग्नाची आशा बाळगून आहे. घर सजवून मुलगा आणि ती दोघंही समाधानाने झोपतात. पण सकाळ होते ती वाईट बातमीनं. क्षणार्धात तिचा आनंद उत्साह अगदी मावळून जातो. असंख्य अडचणींना तोंड देत संघर्ष करीत आयुष्य कंठावे लागते. अम्माने निर्माण केलेली स्वप्नसृष्टी जयवंत दळवी यांनी उभी केली आहे आणि स्वप्नांचे अखेर मन हलवून टाकणाऱ्या भीतीने कशी होते याचे चक्र वाचकांसमोर उलगडले आहे. तर ऐकूया चक्र या कादंबरीतील काही अंश. खूप दिवसांनी अम्मा अशी जड असताना सुद्धा हलकी झाली. चाल जड झाली होती तरी हवेत चालल्यासारखे तिला वाटत होते. मन अगदी मोहरून गेलं होतं. एवढ्या वर्षाचे स्वप्न आता साकार झालं होतं. ज्या दिवसासाठी ते एवढे दिवस थांबली तो दिवस तिला दिसला. जन्माची यातायात फळाला आली. अर्धा मैलाच्या अंतरावर गोदामाच्या आवारात मालकांनी त्यांना एक झोपडं बांधण्यापुरता तुकडा दिला. 8-10 पत्रे आणि लाकडाचे खुंटही त्यानेच ट्रकमधून आणून दिले. 2 दिवसाच्या श्रमात खोपटं उभं राहिलं. बरेच विस्तृत आणि उंच. पावसाळ्यात पाणी आत येऊ नये म्हणून तिने जमिनीचा चबुतरा उंच करून घेतला. 4 खुंट पुरून 4 पत्रे टाकले. पत्रे वाड्याने उडू नयेत म्हणून त्यावर वजनासाठी दगड बांधून ठेवले. खोपटाच्या मधोमध तट्ट्या लावून तिने 2 खण तयार केले. एक आपल्यासाठी आणि दुसरा बेनव्यासाठी. रस्त्यावर एक फेरी मारून तिने शेण जमा केलं. सारी जमीन सारवून काढली. त्यावर पिठाच्या 4 रेघा ओढल्या. खोपटाच्या बाहेरनं तिने आपलं घर न्याहाळून बघितलं. ते पाहता पाहता तिचे डोळे तृप्त झाले. झोपड्याकडे अंगणातून पाहता पाहता तिनं आपल्या डोळ्यांनी आपलं बाळणपण पाहिलं. ट्रकवाल्या गोऱ्या गोमट्या दिसणारा पोर जन्माला आल्यासारखा पाहिला. बेनब्याचं थाटामाटाने झालेलं लग्न पाहिलं. गोदामाच्या आवारात जेवणाची लांब बसलेली पंगत तिला दिसली. लग्नाच्या जेवणानं सारी मंडळी खुश झाल्याचं तिनं पाहिलं. आपल्या हातानं तिने सोन्याचं बाळणपण केलं. सारं पाहता ती हरकून गेली. भानावर आली तेव्हा दचकली. आपल्या या भाग्याला कोणाची तरी दृष्ट लागेल अशा विचाराने तिचं मन थरारून गेलं. मग ती आत गेली. एका दोऱ्याला 3-4 मिरच्या बांधल्या. त्यातच लिंबू टोचलं आणि ती माळ तिने आपल्या खोपटाच्या दाराकडे बांधली. चबुतरावरच्या दगडावर आपटून एक नारळ फोडला. नारळाचं पाणी चौफेर फेकून आपल्या डोळ्याला लावलं. आवाराच्या फाटकाशी लाकडी स्टूल टाकून गुदामाचा राखणदार गुरखा विणत बसायचा. 2 सुया टक टक चालवत असायचा. त्याने नजर उचलून अम्माकडे पाहिलं. रडायच्या आधी हिमटी येते तसा तो हसला. बोलताना सुद्धा गुरखा विणकाम थांबवत नाही हे पाहून आंबाला अचंब वाटला. पण तेवढ्यात सूर्य मावळला हे तिच्या ध्यानात आलं. घरात काळोख नको म्हणून आत जाऊन तिने लगेच डबडं पेटवलं आणि ती ओटीवर खांबाला टेकून बसली. हे सारं माझं आहे, माझ्या हक्काचं आहे या जाणीवेने ती तृप्त झाल्यासारखी झाली. तेवढ्यात खांद्यावर गंजी फ्रॉक टाकून बेनब्या आला. आजकाल त्यालाही बरी कमाई होत होती. त्याने नवीन धंदा चालू केला होता. फाउंटनवर दिवसभर थांबून लोकांना टॅक्सी आणून द्यावी. गिरायकांनी दिलेले 2-4 आणे खिशात टाकावेत
हा त्यांचा धंदा भरा चालला होता. त्याच्या जोडीला टॅक्सी धुण्याचं काम. बेंद्यांना येताना कुठून तरी कॅलेंडर आणि चित्र जमून आणली होती. काचवाल्याकडून आणलेलं कॅलेंडर त्यांनी पुसून पुन्हा भिंतीवर टांगलं. त्या कॅलेंडरवरती एकही तारीख त्यांनी कधीच पाडली नव्हती. एका झाडाच्या फांदीवर बसलेले 2 पक्षी. एका पक्षाच्या छातीत बाण घुसला होता. छातीतून रक्त ठिपकत होतं. रुखाची बैदेवाली कोंबडी मारली तेव्हा चाकूच्या पात्यावर असंच रक्त चिकटलं होतं. त्याशिवाय रेडिओकडे बोट दाखवणारं गुटगुटीत बाळ, अर्धनग्न इंग्लिश नट्या, हिंदी नट्या. भिंतीचा अर्धा अधिक भाग या चित्रांनी आणि कॅलेंडरनी व्यापला होता. घराची सजावट झाल्यावर दोघांनी जेवून घेतलं. निर्धास्तपणे दोघंही आपापल्या खणात झोपी गेले. सकाळी दार उघडायच्या आधीच दारावर थाप पडली. दारासमोर सोन्या उभा होता. हातात खराटा आडवा होता आणि त्याचे डोळे पांढरे फटफटीत पडले होते. सोन्या थर 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 कापत होता. काय रे सोन्या? अम्मा, तू घरीच आहेस ना? जीवाना बरी आहेस ना? हो. अगं, तू पोरावशीन होतीस ना? का बरे? तुला का चिंता? अम्माने हसल्यासारखं केलं. पण सोन्या मात्र हसण्याच्या मनस्थितीत नव्हता. मला वाटलं तुझंच. पण काय बोलशील की नाही? अम्मा, कचऱ्याच्या ढिगात गोळा पडलाय, गळ्याला नख लावून टाकलाय. मला वाटलं तुझा. किडे पडो मेल्या तुझ्या तोंडात. तंडू नको तू अम्मा. सकाळच्या वेळेस काय बोलतोस मग? पोलिसांना वर्दी द्यायला पाहिजे. म्हटलं तुझं असलं तर काढून टाकू. देवा रे, अम्माच्या अंगाला घाम फुटला. तिला चक्कर आल्यासारखं वाटलं. खांबाला टेकून तिने डोक्याला हात लावला. आई ती थकून पुटपुटली. कोण ही सटवी? पोटातल्या गोळ्याला मारलं. या सादरीकरणात सिग्मंड फ्रॉइड यांच्या भयस्वप्नांची पडछाया आपल्याला दिसते. आता पाहूया महानंदा. या चित्रपटाची कथा 2 जीवांच्या भोवती फिरते. महानंदा नावाचा चित्रपट मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषांमधून प्रदर्शित झाला. चित्रपट लेखक जयवंत दळवी यांच्या महानगर या कादंबरीवर आधारित असून राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त आहे. साहित्याला संगीताची जोड मिळाली की उत्कृष्ट कलाकृती निर्माण होते, याचं हे उत्तम उदाहरण आहे. नायक त्याच्या काकांच्या गावी जातो आणि तिथे त्याची ओळख महानंदाशी होते. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडतात. पण महानंदाच्या आईला त्यांचं नातं मान्य नसतं. या विरोधातून 2 प्रेमी जीवांची होणारी परवड या चित्रपटात सार्थपणे उभी केली आहे. चित्रपटाचे संगीत खूप गाजले होते. तर ऐकूया या चित्रपटातील एक गीत. माझे राणी माझे मोगा तुझे डोळ्यात छोटा ठाव. माझे राजा माझे मोगा तुझे 2 वाघ जोडताना. फुला फुलाक पोशीत आयलो, फुला फुलाक पोशीत आयलो, तुझे माझे प्रीती सोगा. माझे राणी माझे मोगा तुझे डोळ्यात छोटा ठाव.
काळ्या काळ्या डोळ्या तुझ्या, काळ्या काळ्या डोळ्या तुझ्या, माझ्या वाटा वाटा मिळतात माका, तुझ्या छातीर ठेवता माथा, तुला भाषेन भाषेन हलकी दुका, तुझे पायात रुपता काटा, माझे काळजात लागता घाव, फुला फुला पोशीत आयलो, फुला फुला पोशीत आयलो, तुझे माझे प्रीतीचो गाव, माझे राणी माझे मोगा, तुझे डोळ्यात शोधता ठाव, माझे राजा माझे मोगा, तुझे नावात जोडताना, गोऱ्या गोऱ्या रंगान तुझ्या, गोऱ्या गोऱ्या रंगान तुझ्या, माझ्या डोळ्या डोळ्यात चांदण्या राती, तुझ्या ओठात सपना माझे, माझे गाणे गाणे होऊन येते, तुझे भितूर माझे मना, दर्यावेल्या किरणाचो भाव, फुला फुला पोशीत आयलो, फुला फुला पोशीत आयलो, तुझे माझे प्रीतीचो गाव, माझे राणी माझे मोगा, तुझे डोळ्यात शोधता ठाव, माझे राजा माझे मोगा, तुझे नावात जोडताना, फुला फुला पोशीत आयलो, फुला फुला पोशीत आयलो, तुझे माझे प्रीतीचो गाव, तुझे माझे प्रीतीचो गाव, तुझे माझे प्रीतीचो गाव. सीमेवरचा नाटककार. नाटकावरून आठवलं, दळवींनी नंतर नाटकाचाच ध्यास घेतला होता. नाटक या विषयात ते आता मनोभावे गुंतले होते. त्यांची सगळीच नाटकं यशस्वी होत होती असं मात्र नाही. पत्रकारितेतून लेखणी आरंभ केलेल्या जयवंत दळवी यांची सर्वच नाटकं प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमीच्या सीमेवरची म्हणून ओळखली गेली. त्यांच्या नाटकामुळे मराठी रंगभूमीला नवं चैतन्य लाभलं. जबरदस्त ताकदीची व्यक्तिरेखा हे दळवींच्या नाटकाचं मुख्य वैशिष्ट्य. प्रायोगिक की व्यावसायिक नाटकं या विषयावर चर्चा करताना ते स्वतःच म्हणाले, मी खरं प्रायोगिक रंगभूमीवरचा, पण माझी नाटकं चालत असल्यामुळे आणि ती यशस्वीही होत ठरत असल्यामुळे मी व्यावसायिक रंगभूमीवरचा ठरलो. दुःख हा त्यांच्या नाटकाचा स्थायी भाव. पण कोणतंही नाटक भावविवश मात्र नाही. दळवींना वेडेपणातील कारुण्य अधिक जाणवायचं. स्त्री पुरुष संबंधातील गुंतागुंत, माणसा माणसांच्या नातेसंबंधातील चमत्कारिकता हे जसे त्यांच्या लेखक म्हणून आवडीत शोधाचे विषय होते, तसेच वेडे लोक हाही त्यांच्या शोधाचा विषय होता. त्यांनी संध्याछाया, बॅरिस्टर, महासागर, सावित्री, नातीगोती, पुरुष, दुर्गी, सूर्यास्त, कालचक्र, पर्याय, स्पर्श, रावसाहेब, उत्तरायण, महानंदा अशी एकूण 19 नाटकं लिहिली. प्रौढ
प्रशिक्षित आणि नेमका प्रेक्षकवर्ग विजय मेहता यांच्या दिग्दर्शनामुळे दळवींना लाभला. मराठी माध्यमवर्गांच्या भावविश्वाला अचूक हात घालणारी, त्यांच्या जगण्यातील विसंगती शोधणारी आणि त्याला तपली मारत तिरकसपणे ती दाखवून देणारी ही दळवींच्या नाट्यलेखनाची शैली होती. लैंगिकता, वृद्धत्व, वेडेपणा, सामाजिक असमानता यासारख्या विषयावर दळवी यांनी संध्याछाया, पुरुष, सूर्यास्त, नातीगोती, महासागर, पर्याय आणि बॅरिस्टर यासारखी नाटकांमध्ये प्रकाश टाकला. बॅरिस्टर या नाटकाला त्याच्या नाट्यमय रचना, व्यक्तिचित्रण आणि मनोविश्लेषणात्मक शोधासाठी समीक्षकांची प्रशंसा मिळाली आहे. त्यांच्या नाटकामधून व्यक्तिरेखा हीच कथेची वास्तू असू शकते हे त्यांनी दाखवून दिलं. नातीगोती हे नाटक एका निम्नवर्गीय मध्यम जोडप्यानं जन्म दिलेल्या, मानसिकदृष्ट्या मतिमंत असलेल्या मुलांच्या समस्यांशी झुंज देताना त्यांच्या गरजानुसार आपलं जीवन जुळवून घेण्याच्या प्रयत्नात गुरफटलेल्या असहाय्य अवस्थेतील संघर्षाबद्दल आहे. मतिमंद मुलांच्या समस्यांचा आढावा घेताना आईवडिलांचं भावविश्व उकळणारं, मन व्याकुळ करणारं हे नाटक, प्रेमाची नातीगोती किती विलक्षण असतात हे सांगणारं प्रभावी नाटक. या नाटकातील प्रमुख भूमिकेसाठी दिलीप प्रभावळकर यांना 1989मध्ये गंभीर भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा नाट्यदर्पण पुरस्कार मिळाला. हे नाटक रंगभूमीवर येताच या नाटकावर अनेक पारितोषिकांचा वर्षाव झाला. मतिमंद मुलांच्या समस्यांच्या मानवशास्त्रीय अभ्यासाची गरज यात अधोरेखित करून घेऊया त्यांच्या काही नाटकांचा परिचय. संध्याछाया 1973. संध्याछाया हे नाटक बघितल्याचं बरेच जणांना आठवत असेल. नाना नानी या वृद्ध जोडप्यावर बेतलेलं हे नाटक आहे. अर्थात लेखक जयवंत दळवी आणि नाटकातला काळ आहे 1971चा. नाना नानी यांना दिनू, नंदू आणि मालू अशी 3 मुलं आहेत. मालू लहानपणीच वारली आहे. दिनू 8 वर्षापूर्वी अमेरिकेला गेलाय आणि तिथेच रमलाय. 8 वर्षात एकदाही तो इथे फिरकलेला नाही. आता कधी मधी फोन करून पैसे हवेत का विचारतो, एवढंच. धाकटा नंदू हवाई दलात पायलट आहे आणि त्याचं पोस्टिंग काश्मीरला झालंय. अशा तऱ्हेनं नाना नानी एकटेपणात एकमेकांना सांभाळत जगत असतात. त्यांना दिलासा मिळतो तो रॉंग नंबरने ओळख झालेल्या छोट्या शर्मिलेमुळे आणि पेईंग गेस्ट अकॉमोडेशनसाठी चौकशी करायला आलेल्या विनयमुळे. नाना नानी या दोघांना मात्र घट्ट पकडून असतात. कधीतरी का होईना त्यांच्याबरोबर झालेला संपर्क नाना नानीला सुखावत असतो. दिनूने आपल्या नकळत अमेरिकेत तिथल्या अमेरिकन मुलीशी परस्पर लग्न केल्याचं नाना नानीला दुसरीकडून समजतं आणि मग ते खूप व्यथित होतात, अगदी नाराज होतात. तेवढ्यात काश्मीरमध्ये युद्ध सुरू होतं आणि युद्धात नंदूला वीर मरण येतं. हा जबरदस्त आघात एकमेकांच्या सोबतीने ते सहन करायचा प्रयत्न करत असतात. हे असं झालं म्हणून तब्बल 8 वर्षानंतर दिनू आपल्या नवपरिणीत अमेरिकन बायकोला घेऊन नाना नानीला भेटायला येतो. तेव्हाचा हा प्रसंग आहे. या प्रवेशाचं अभिवाचन आम्ही आपल्या पुढे आता सादर करीत आहोत. तो बघ सारखा कावळा ओरडतोय. त्याला वाटलं असेल
आम्ही म्हणू, कुणी येणार असेल तर रुडून जा म्हणून. कोण येणार आहे आता? दिनू कधी येईल म्हणालाय दिल्लीहून? येईना केव्हाही. असं नका म्हणू, अजून त्याचं मन बदलेल. नानी, तू खुळी आहेस. असू दे. अगं, दिनूला आता इथे येऊन किती दिवस झाले? किती दिवस झाले? एवढ्या दिवसात कितीदा आला तो इथं? बायकोला घेऊन ताजमहाल हॉटेलमध्ये उतरलाय. असं का म्हणता? रोज दोघं यायची, तो त्याची बायको. हो, पण आता बायकोला घेऊन भटकतोय. दिल्ली, आग्रा, ताजमहाल दाखवतोय. दाखव दाखव दाखव, सगळं बघा म्हणावं. असू दे, मीच म्हटलं त्यांना इथं बसून तरी काय करणार. ती प्रथम आली आहे तर दाखव तिला सगळं फिरून, म्हणून गेलाय हो तो. एवढ्या वर्षांनी पोर आपल्या नजरेस तरी पडला, निदान आठवणीनं आला तरी. अगं, पण तो तुला आणि मला बघायला आलेला नाही. विमानाची परतीची तिकीट स्वस्त झाली आहेत म्हणून आलाय. बायकोला ताजमहाल दाखवायला. दाखव दाखव दाखव, सगळं बघा म्हणावं, सगळं. अहो नको नको, तुम्ही जीवाला त्रास नका करून घेऊ. तुम्ही बसा बघू थंडसे, नाहीतर पडता का जरा त्या खाटेवर. रात्र रात्र तुम्हाला झोप येत नाही. नसू दे नसू दे, तू काय मोठी झोपतेस ते माहितीये. झोपेच्या त्या गोळ्या तसल्याच आहेत, 4 घेतल्या तरी डोळा लागत नाही. डोळे मिटले की धसक्यानं जाग येते, वाटतं कुणीतरी नानी नानी अशा हाका मारते. बहुधा दिनूच. अगं, दिनू तुला हाक मारतोय? अगं, विनयनं मारली हाक. शेवटी प्रसंगाला तोच उपयोगी पडला ना. चांगला हो पोर, पोटचं पोर करणार नाही एवढं त्यांनी त्या प्रसंगात मदत केली. मदत? अगं, दिवसेंदिवस इथं नुसता बसून होता. रात्रीचा त्या गॅलरीत झोपायचा हो. आता कोण तो आपला? कोण कुणाचा? नाहीतर आमचा दिनू दिल्ली आग्रा फिरतोय. तुम्ही जरा पडा बघू, पडा. उगीच त्रास करून नका घेऊ. हे असं सारखं बोलून बोलून तुमचं ब्लड प्रेशर वाढतं. वाढू दे वाढू दे. अगं, एक एवढीशी ती पोर शर्मिला, वयानं केवढी लहान, पण आपल्या म्हाताऱ्या आज्याला घेऊन इथं 2दा आली. कमरेला विळखा घालून अगदी ओक्षा बोक्षी रडली. आणि हा आपला दिनू सांगतोय, काळ लोटला की जखमा भरून येतील. अगदी इंग्रजीत सांगतो. मला सांग, इंग्रजीत सांगितलं की जखमा जणू लवकर भरतात. तुम्ही आता एवढ्या कारणावरून चिडू नका बरं. रागा रागानं डोक्यातली शिर तुटली तर भलतंच काहीतरी होऊन बसायचं. हो दे हो दे हो दे, काय व्हायचं ते होऊ दे. बघा बघा बघा, होऊ दे काय. मला माहितीये, असं करून तुम्ही माझ्या आधी जायला बघताय. माझ्या आधी, मग मी जाईन कोल्ह्या कुत्र्याच्या तोंडी. हे बघ हे बघ हे बघ, तू आत का जातेस ते मला माहितीये. तू आत जाणार आणि डोळे पुसून बाहेर येणार. दिनू कधी येतोय म्हणाला? आज दिल्लीहून येतोय म्हणालाय, पण उद्या सकाळी अमेरिकेला जाणार आहे म्हणतोय. पण इथे कधी येतोय म्हणालाय? का का काय त्याला आवडतात म्हणून पुरणपोळ्या करणार आहेस? कधी नाही तो या दुःखात आला, काय करून घालणार त्याला. पण तो अजून आला कसा नाही? तो तिथं फोन आहे, ताजमहाल हॉटेलमध्ये फोन करून विचार. आणि जरा तुम्ही फोन केला म्हणून काय झालं? मी मुळीच करणार नाही. घ्या, दिनूचाच असणार. हवा तर तू घे, मी देणार नाही. हॅलो
हॅलो, हां कोण? शर्मिला. हा हा, अगं मी बरी आहे. आजोबा काय करतायत? बसलेत. देऊ त्यांना. घ्या हो, शर्मिला आहे. हॅलो हॅलो, काय ग पोरी? काय करतोय? अगं तुझीच वाट बघतोय. हा खरंच? अरे वा, हा छानच. वा वा वा. ऐकलं का? म्हणजे काय ऐकलंच पाहिजे. अगं किती वाजता आहे? किती वाजता आहे? हा बरं बरं बरं. रात्री 10ला ना? हो 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 हो, नक्की नक्की. हॅलो हॅलो, फोन ठेवला वाटतं. काय म्हणते शर्मिला? अगं आज रात्री नाटक आहे तिचं रेडिओवर. कसलं? कसलं ते मात्र विचारायला विसरलो. विचारू का फोन करून? नको नको, रात्री नाटक ऐकू तेव्हा कळेलच की. अहो बोला ना काहीतरी. काय बोलू? बोलू काय? बोलायचं नसेल तर रेडिओ तरी लावा. कुठला हा कचरा ग? काय ते? अगं गवताच्या काड्या, कचरा नुसता. नका टाकू नका त्या. का? ठेवा, खालीच ठेवा. का? येईल ना ती बया न्यायला. कोण? अहो चिमणा बाय, वर घट्ट बांधते. घरट बांधायला जागाही बरी मिळाली. बांधू दे बांधू दे. ती बघ, ती बघ, वर बसले पण खाली बघतही नाहीये. बघेल ती, तिला सगळं माहितीये. हे ते घरट मी खाली काढून ठेवू का? का? नाही अगं, वरून घरट पडलं, अंडी फुटली तर काहीही होत नाही. तिथं सगळं व्यवस्थित होईल. अंडी घालेल, पिल्लं होतील, पंख फुटतील, उडून जातील. कोण कोण उडून जातील? चिमणीची पिल्लं हो. हो 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 हो, चिमणीची पिल्लं. त्यांना पंख फुटतील, मग ते उडून जातील. जातील दूर, दूर जातील, अमेरिकेला दूर. बॅरिस्टर. जयवंत दळवींचं हे दुसरं नाटक. बॅरिस्टर नाटक 1977 साली आलं. हे नाटक गहन, गूढ अशा मनोवैज्ञानिक स्वरूपाचा अनुभव देणारं आहे. अनेक प्रसंगी प्रेक्षकांचा श्वास रोखणारं, एका समृद्ध जीवनाचा अनुभव देणारं हे नाटक आहे. हे नाटक जयवंत दळवी यांच्या स्वतःच्या अंधाराच्या पारंब्या या कादंबरीवर आधारित आहे. 20व्या शतकाच्या सुरुवातीच्या ग्रामीण महाराष्ट्रात घडणाऱ्या एका कालखंडातलं हे नाटक आहे. हा काळ होता पुरोगामी विचार आणि पारंपरिक रीतिरिवाजांमधील संघर्ष. विशेषतः सरंजामशाही समाजातील विद्वांच्या दुर्दशेचा शोध हा घेतो. पुढे 1978 साली सूर्यास्त हे नाटक आलं. 1975 मधील साक्षात आणीबाणीचा संदर्भ गाजवणारं हे नाटक. निळू फुले यांनी सूर्यास्तमध्ये अप्पाजी देशमुख या वृद्ध स्वातंत्र्य सैनिकाची भूमिका केली होती आणि ती भूमिका अत्यंत गाजलीही होती. एकेकाळचे थोर गांधीवादी पुढारी म्हणजे अप्पाजी देशमुख आणि स्वातंत्र्य सेनानी बाळासाहेब, माजी मुख्यमंत्री यांचे चिरंजीव. खूप दिवसांनी बाळासाहेब भेटीला येत आहेत आणि मखमली खुर्चीवर बसतात.
पण आप्पाजी मात्र अस्वस्थ असतात. त्यांचं फेऱ्या मारणं थांबतच नाही. काही क्षण बाळासाहेब खोकतच राहतात. आप्पाजी, काय रे? तब्येत बरी आहे ना? हा, मी तुला 1000 वेळा सांगितलंय माझ्या तब्येतीबद्दल तू मला कधी विचारत जाऊ नकोस म्हणून. मला कसलीही धाड भरलेली नाहीये. काय रे बाळासाहेब, तुला काही बोलायचंय का माझ्याशी? असं का विचारतात तुम्ही? नाही आजच का? नुसताच खोकतोयस म्हणून म्हटलं. मी काही बोललो तरी तुम्ही चिडणार, हमखास चिड चिड चिडणार, अगदी म्हणजे अकांड तांडव करणार. ते त्याला काही इलाज नाही रे. अरे भोवतालची जी काय परिस्थिती आहे ना, त्यामुळे मला सारखं चिडायला होतं. आणि तुझे ते 4 शब्द ऐकण्यापुरतं तेवढं मला शांत होता येणार नाही रे. कळलं ना? पण ठीक आहे, बोल बोल तू. तुम्ही रंगराव पाटलांना फोन केला? हो केला, आणि चोरून नाही केला. म्हणजे त्यांना तुम्ही काही अनिष्ट स्वरूपाच्या अशा गोष्टी? हे बघ, ती असेंब्लीतली भोंगळ भाषण माझ्यासमोर करू नको. आहे अनिष्ट स्वरूपाच्या गोष्टी म्हणजे काय रे? 100% खऱ्या आहेत त्या गोष्टी. काय सांगता? भ्रष्टाचाराच्या गोष्टी सांगितल्या मी त्यांना. अगदी खऱ्या खुऱ्या घडलेल्या घटना सांगितल्या आहेत. आणि त्यावर जाहीरपणे बोला किंवा प्रश्न विचारा असंही सांगितलंय. पण तरीही आप्पाजी, रंगरावांना फोन करून तसं सांगणं म्हणजे? अरे त्यात काय झालं? ते माझं कर्तव्यच आहे, आणि विरोधी पक्षाचं सुद्धा ते कर्तव्य आहे. ते खरं आहे. मला सांग, रंगराव पाटील विरोधी पक्षाचे नेते आहेत ना? हो आप्पाजी, ही विरोधी पक्षाची माणसं असले अवघड प्रश्न मागे घेण्यासाठी सवलती मागतात. कुठल्या कमिटीचं अध्यक्षपद, कुठं मुलाला नोकरी, मेवण्याला राहायची जागा. म्हणजे मला सांगा, हे सारं लोकशाहीला उपायकारक आहे का? याचा नको का विचार व्हायला? अरे देवा, आता काय झालं? नाही, सर्व सोडून तू लोकशाहीवर बोलतोयस तू. आणि काय रे, रंगराव असं का नाही करणार? त्यांनी असे प्रश्न विचारले की तुम्ही लगेच हायकमांडकडे धाव घ्यायला मोकळे. त्यांना तर इथलं नेतृत्व बदलायची घाई झाली, तुम्ही त्यांच्या हातात कोलीचच देताय. आप्पाजी, सर्व गोष्टी मीच करतो असं नाही. माहिती आहे, किंवा माझ्या संमतीने होतात असंही नाही. तर मग पार्टीने निवडणुका कोणाच्या जीवावर लढवायच्या? कोणाच्या? लोकांच्या जीवावर. लोकांच्या. त्यांचा विश्वास संपादन करा आणि त्यांच्याकडे पैसे मागा. अरे त्या काळी मी दारोदार हिंडून लोकांकडून 4 आणे जमवत होतो. आप्पाजी, ते 4 आण्याचे दिवस गेले. मग रुपया मागा. हल्ली रुपया वर्गणीवर राजकारण सोडत साधी सत्यनारायणाची पूजा सुद्धा होत नाही. इलेक्शन म्हणजे काय याची तुम्हाला आता कल्पना नाही आप्पाजी. काय काय रे, या देशात सर्वात जास्त पैशाची उलाढाल करणारा सर्वात मोठा प्रचंड उद्योगधंदा म्हणजे निवडणुका, इलेक्शन्स आणि कलेक्शन्स. तुम्हाला दुसरा धंदा आहे कुठे रे? तुम्ही प्रत्येक क्षेत्रात राजकारण घुसवताय. धंदा, व्यवसाय, शिक्षण, कला, वृत्तपत्र, अगदी न्यायालय सुद्धा. आता तुपाचे डबे महाग करून 15 ते 20 कोटी रुपये लोकांच्याच खिशातून तुम्ही वसूल करणार. तुम्हा लोकांना कशाचंच काही वाटत नाही रे. तुम्ही निष्कारण डोकं खाऊ नका, पण अशा गोष्टी मात्र पुन्हा होता कामा नाहीत. म्हणजे तसं झालं तर इथला कोण राहणार नाही.
तुमचा जगाशी संबंध तुटेल. उगाच मोठमोठे शब्द वापरू नकोस आहे. जे खरं असेल ते मी रस्ती सांगत फिरेन. असं? हो. आणि खाणार काय? हात पसरून भीक मागेन. पण इथं कोंडून राहणं मला शक्य नाही. देशात इमर्जन्सी आहे, लक्षात आहे ना? हो हो, असू दे. इतर लाखो लोकांबरोबर मी तुरुंगात बसेन, पण तडजोड करून बसणार नाही. लक्षात आलं? ठीक आहे, ठीक आहे. बसा मग, बसा बसा. धन्यवाद. आता वळूया महासागर. महासागर म्हणजे एकीकडे कनिष्ठ वर्गातील नवरा बायको आणि त्यांच्याबरोबर आई, भाऊ, काकू, तर दुसरीकडे नवश्रीमंत जोडपे आणि मित्रमंडळी. अधिक सुख म्हणजे काय? सुखाच्या, अधिक सुखाच्या, त्याहून अधिक सुखाच्या जाती असणार, असा या नाटकाचा आशय. दुर्गी 1980 मध्ये आणखीन एक नाटक म्हणजे दुर्गी. लिव्हिंग रिलेशनशिपचा गजब करणारा विषय. एकटेपणा व पुन्हा लग्नासाठी प्रोत्साहन देणारा हा काळ. पुरुष हे नाटक पुरुष राजवटीवरील एका महिलेच्या विजयाबद्दल आहे. स्त्री पुरुष संबंध, सामाजिक विषमता आणि स्त्रीच्या संघर्षाची कथा यात दाखवण्यात आली आहे. आपल्या हाती सत्ता असल्यावर त्या सत्तेचा दुरुपयोग करून कसा फायदा घेतला जातो, स्त्रियांवर कसे अन्याय, लैंगिक अत्याचार केले जातात हे दाखवलं आहे. नाना पाटेकर आणि रीमा लागू यांच्या प्रमुख भूमिका असून विजया मेहता यांचं दिग्दर्शन आहे. हेच नाटक हिंदी रंगभूमीवरही आलं. त्या जयवंत दळवींच्या लेखणीतून साकार झालेल्या पुरुष या नाटकाचे 50 प्रयोग त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त नव्या स्वरूपात सादर करण्यात आले. सादरीकरण 2025 मध्ये शरद पोंक्षे आणि स्पृहा जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. असे हे नाटक महिला सशक्तीकरणाचे प्रतीक बनले आहे. नातीगोती. नातीगोती या नाटकातून एखाद्या कुटुंबातील सामाजिक विकलांग व्यक्तीमुळे उद्भवणाऱ्या अनेक समस्या त्यांनी समाजासमोर धाडसीपणाने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. हे नाटक एका मध्यमवर्गीय जोडप्याने त्यांच्या मतिमंद मुलाच्या गरजांनुसार जीवन जुळवून घेण्यासाठी केलेल्या संघर्षाबद्दल आहे. सर्व प्रश्नांची दाहकता आजच्या घडीलाही तेवढीच तीव्र असून अनेकांना यातून जावे लागते हे वास्तव नाकारून चालणार नाही. मन व्याकुळ करणारे नाटक. प्रेमाची नातीगोती किती विलक्षण असतात हे सांगणारे प्रभावी नाटक. प्रेक्षकांचे हृदय पिळवटून टाकणाऱ्या जीवनाचा उलगडा करते. जयवंत दळवी लिखित नातीगोती या नाटकात अतुल परसुरे यांनी मानसिकदृष्ट्या विकलांग मुलाची भूमिका बजावली आणि सर्व प्रेक्षक रसिकांच्या हृदयाचा जणू ठावच घेतला. फुलं एक साठवण. 1979 मध्ये प्रकाशित झालेलं हे पुस्तक पु ल देशपांडे यांच्या साहित्यातील निवडक साहित्य असलेले पुस्तक असून जयवंत दळवी यांनी ते संपादित केले आहे. पु ल देशपांडे यांचे छोटे मोठे लेख, त्यांनी पाठवलेली पत्र, साहित्य अकादमीचे पारितोषिक स्वीकारताना केलेले भाषण, काहीच्या काही कविता अशी भन्नाट मुसाफिरी या पुस्तकात अनुभवायला मिळते. प्रसिद्ध व्यंगचित्रकार वसंत सरवटे यांच्या मूल्यांकनानुसार पुलंच्या उत्कृष्ट साहित्यातून निवडलेलं हे सर्वोत्कृष्ट साहित्य आहे. परंतु निम्मे साहित्य मात्र अप्रकाशित आहे. म्हणजेच हे पुस्तक म्हणजे
देशपांडे यांच्याशी लाभलेला अभिरुची संपन्न असा सुखद प्रवासच म्हणावा लागेल. व्यक्तिचित्रण, कथा, कादंबरी, एकांकिका आणि नाटकांनंतर आता वळूया चित्रपटांकडे. जयवंत दळवी यांनी आपल्या कथा कादंबऱ्या आपल्याला आलेल्या अनुभवांवरून आणि निरीक्षणावरून लिहिल्या आहेत. त्यातील पात्रे जिवंत आहेत आणि प्रसंग अवतीभोवती घडत आहेत असेच वाटते आणि त्यामुळे चित्रपट करायचा मोह स्वाभाविकच होतो. त्यांच्या कादंबऱ्यांवर आधारलेले काही चित्रपट आता आपण माहीत करून घेऊया. त्यातील पहिला चित्रपट म्हणजे चक्र. चक्र 1981 मधील हा सिनेमा जयवंत दळवी यांच्या पहिल्याच चक्र या कादंबरीवर आधारित आहे. गलिच्छ झोपडपट्टी, गटाराच्या कडेशी जंतूप्रमाणे वळवळणाऱ्या मानवांच्या एका पुंजक्यावर प्रकाशझोत टाकलाय. जीवनाला कसलाच आधार नाही. माणसाच्या मूलभूत गरजा पुऱ्या होण्याआधीच त्या तिथेच पिळवटून विकृत होतात. जीवनाची स्वप्ने प्रत्यक्षात येण्यापूर्वी परिस्थितीच्या निष्ठुर चक्रात चक्काचूर होतात. पुस्तकातील शिवराळ भाषा शिवराळ न वाटता वास्तववादाकडे झुकते. त्यामुळेच ते आक्षेपार्ह वाटत नाही. पराकोटीच्या गरिबीमुळे माणूस कुठल्या थराला जाऊन वागतो, त्यामुळे त्याच्या सुंदर स्वप्नांची दोरडाण कशी होते, नियतीचं दुष्टचक्र कसे चालू राहते हेच अक्षरशः जिवंत केलंय. या चित्रपटात स्मिता पाटील आणि नासिरुद्दीन शहा यांच्या प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. तर ऐकूया या सिनेमातील एक गीत. काले काले गहरे साए, काले काले गहरे साए, हो जाए दूर फिर वो आए, सुनी सुनी बाहों में फिर झूमेगा मुन्ना, चंदा सा प्यारा दुलारा, आरा रू रू रू, आरा रू रू रू, आरा रू रू रू, आरा रू रू रू. काले काले गहरे साए, मेरे घर के भी छत पे हरी भरी बेल चढ़े, मेरे घर के भी छत पे हरी भरी बेल चढ़े, हाथों में मेरे भी तो चूड़ी खनके, कोई नजरिया लग ना जाए, कोई नजरिया लग ना जाए, सैया मेरे याद रहे लूंगी मैं उस दिन, हाँ हाँ रे जन्म दोबारा, आरा रू रू रू, आरा रू रू रू, आरा रू रू रू, आरा रू रू रू. काले काले गहरे साए, मेरे अपने ही जितने सदा साथ रहे, मेरे अपने ही जितने मेरे सदा साथ रहे, रातों को आँखों से ना आंसू बहे, जुल्म कोई अपना ढाए, जुल्म कोई अपना ढाए, डरता है जी हाय वही छूटे न फिर से, हाँ फिर से तेरा सहारा,
आरारुरुरु 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 काले काले गहरे साए काले काले गहरे साए काले काले गहरे साए. पुढे 1985 साली प्रदर्शित झालेला दुसरा चित्रपट म्हणजे रावसाहेब. रावसाहेब हा चित्रपट जयवंत दळवी यांच्या अंधाराच्या पारंब्या या मराठी कादंबरीवर आधारित आहे. दळवी यांनी या कादंबरीचे बॅरिस्टर नावाच्या नाटकातही रूपांतर केले होते, जे चित्रपटाचा आधार बनले. दळवी यांनी या चित्रपटाचे कथानक त्यांच्या स्वतःच्या नाटक बॅरिस्टरवरून रूपांतरित केले. विजया मेहता दिग्दर्शित हा चित्रपट म्हणजे 20व्या शतकाच्या सुरुवातीच्या कालखंडातील ग्रामीण महाराष्ट्रात घडणारा कालखंड, जो पुरोगामी विचार आणि पारंपरिक रीतिरिवाजांमधील संघर्ष, विशेषतः सरंजामशाही समाजातील विद्वांच्या दुर्दशेचा शोध घेणारा. विजया मेहता यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते, ज्यामध्ये अनुपम खेर आणि विजया मेहता यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. तर 1986 साली प्रदर्शित झालेला चित्रपट म्हणजे पुढचं पाऊल. हा मराठी चित्रपट जयवंत दळवी यांच्या पर्याय या नाटकावर आधारित आहे. हा केवळ एक कौटुंबिक चित्रपट नसून आजच्या समाजात घडणाऱ्या हृदयद्रावक घटनांचे चित्रण यात आहे. ही एक हुंडाबळी समस्या नाही, तर लालसा आणि हव्यासापोटी माणसाचा पशु कसा बनतो याचं वास्तववादी दर्शन यात घडवले आहे. तसेच समाज जागृतीचे या दुष्ट प्रवृत्तीला कसा आळा घालता येईल, त्याचा प्रतिबंध कसा करता येईल याचेही चित्रण हा चित्रपट करतो. तर 2005 सालचा उत्तरायण या चित्रपटाचं कथानक दळवी यांच्या दुर्गी या नाटकावर आधारित आहे. चित्रपट 60च्या दशकात असलेल्या एका जोडप्याबद्दल आहे, जो प्रश्न त्यांच्या पूर्वीच्या वैवाहिक जीवनात मानसिकदृष्ट्या दूर राहिला होता आणि अलीकडेच त्यांच्या वैवाहिक जीवनात नवीन आनंद मिळाला आहे. शिवाजी साटम आणि नीना कुलकर्णी यांच्या भूमिका यात साकारल्या आहेत. राष्ट्रीय पुरस्कार समितीनं या चित्रपटाला त्यांच्या प्रदर्शनाच्या वर्षी सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून निवडला होता. तर ऐकूया यातील एक गीत. धुंद होते शब्द सारे, धुंद होत्या भावना, धुंद होते शब्द सारे, धुंद होत्या भावना, वाऱ्या संगे वाहता त्या फुलापाशी थांबना, वाऱ्या संगे वाहता त्या फुलापाशी थांबना. मेघ दाटुनी गंध लहरुनी बरसला मल्हार हा, मेघ दाटुनी गंध लहरुनी बरसला मल्हार हा, चांद राती भाव गुंतुनी बहरला निशिगंध हा, चांद राती भाव गुंतुनी बहरला निशिगंध हा, का कळेना काय झाले
भास के आभास सारे का कळेना काय झाले भास के आभास सारे जीवनाचा गंध हा विश्रांत हा शांत हा शांत हा धुंद होते शब्द सारे धुंद होते भाव सारे धुंद होते शब्द सारे धुंद होत्या भावना धुंद होते शब्द सारे धुंद होत्या भावना वाऱ्या संगे वाहता त्या फुलापाशी थांबना वाऱ्या संगे वाहता त्या फुलापाशी थांबना. 2005 साली प्रदर्शित झालेला कवडसे चित्रपट याचे कथानक कवडसे या कादंबरीत आधारित आहे. हा चित्रपट एका मध्यमवर्गीय कुटुंबाच्या जगण्याच्या संघर्षाबद्दल आहे. तो काळ 50 दशकांच्या उत्तरार्धाचा आणि त्यातील नायक जनार्दनाची दुःखद कहाणी आहे. या चित्रपटाला अनेक नामांकने मिळाली आणि अमृता सुभाषला झी गौरव आणि स्क्रीन अवॉर्डसाठी उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून पुरस्कार मिळाला. अशा अनेक अष्टपैलू लेखकाला आपण जाणून घेतलं तर अशा लेखकाचे 16 सप्टेंबर 1994 रोजी दुःखद निधन झालं. त्यांना शतशः प्रणाम. पण त्यांचं पुढचं पाऊल यातील एक आपण गाणं ऐकणार आहोत आणि त्यांनी समारोप होईल. मला असं सांगायचं आहे की जीवन विकास ग्रंथसंग्रहालयाच्या वतीने हा कार्यक्रम करण्यात आला. जयवंत दळवींना ही सलामी हा साहित्यिक सलामी म्हणून आपण म्हणू शकतो. अतिशय खूप कष्टाने आणि खूप काय त्याला म्हणतात की साहित्यामध्ये ढवळून टाकतील अशा तऱ्हेचं हे लेखन आहे. आणि ह्याच्याबद्दल मी समारोपाचं गाणं झाल्यानंतर आशुतोष आणि अवधूतला 2 शब्द फक्त बोलायला सांगणार आहे. हे होऊ दे गाणं झाल्यानंतर. ला 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 फिरुनी नवी जन्मे नमी फिरुनी नवी जन्मे नमी एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मे नमी फिरुनी नवी जन्मे नमी स्वप्नाप्रमाणे भासेल सारे जाती सरारा लालाल था स्वप्नाप्रमाणे भासेल सारे जातील साऱ्या लयाला व्यथा भवती सुखाचे स्वर्गीय वारे ना बंध नाही उदासी नार्तता ना बंधने व नाही गुलामी भीती अनामी विसरेन मी हरवेन मी हरपेन मी हरवेन मी हरपेन मी तरीही मला लाभेन मी एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मे नमी फिरुनी नवी जन्मे नमी आशा उद्याच्या डोळ्यात माझ्या फुलतील कोमेजल्या वाचुनी माझ्या मनीचे गुज घ्या जाणून या वाहणाऱ्या गाण्यातुनी
आशा उद्याच्या डोळ्यात माझ्या फुलतील कोमेजल्या वाचुनी माझ्या मनीचे गुज घ्या जाणून या वाहणाऱ्या गाण्यातुनी लहरेन मी बहरेन मी लहरेन मी बहरेन मी शिशिरातुनी उगवेन मी एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी फिरुनी नवी जन्मेन मी ललला लला ला ला लला 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 ला लला. मला वाटतं दोघांनी अवधूत आधी येतो, तोपर्यंत अल्पोपहार आपण सुरू करूया. अफाट मनुष्य होता, तुम्हाला बघितलं असेल. हे थकतील, त्यांचंच नीटपणे आढावा आणखी घेतला तर थकाल तुम्ही सगळेजण, ऐकूनही थकाल आणि त्यांच्या बुद्धीनेही थकाल. इतकं अफाट काम त्यांनी केलेलं आहे सगळ्या या साहित्य क्षेत्रात, आणि कुठलंही क्षेत्र सोडलं नाही. म्हणजे बाकी नाटक बिटक हे सगळं यांनी करून दाखवलं तर केवढा पसारा आहे. आणि एक त्यांनी दाखवलं तो नमुना आहे, त्याचे त्यांनी 2-3 असे लिहिलेले आहेत, आणखी बरंच काहीतरी लिहून ठेवलेलं आहे ते. आणि ठणठणपाळ नावाची गोष्ट एवढ्या सगळ्या सांभाळून ते ठणठणपाळ लिहायचे. त्याच्यामध्ये संबंध मराठी साहित्याचे टिंगल उडवायची माणसं, निंदळी काय काय प्रयोग करायची चांगल्या द्वेषाने. म्हणजे त्यांचा निर्विष विनोद हा त्यांच्याकडे गुण होता, निर्विष विनोद समजतात. पण ते स्वतः म्हणायचे मी विषारीच विनोद करतो पण विष माझं लागू होत नाही कोणाला असं ते म्हणायचे. त्यांचा खट्याळपणाचं एक लहानसं उदाहरण देऊन संपवतो. ते आम्ही टी व्हीच्या निमित्त त्यांना बोलवायला असं जावं लागतं, तसं गेलो ते विकासमध्ये. तिथे बसले, ते गप्पा मारल्या त्यांनी, आणि त्यांनी एक सांगितलं एक चुटका सांगतो तुम्हाला. चुटका असा की पाहुणा असं समोर आलं की एखादा मुलगा घरातला येऊन समोर उभा राहतो, बघा निर्भयपणे उभा राहतो, मुलाला काय नसते त्याचं, तो उभा राहतो. तर त्या मुलाला तो विचारतात अरे कितवीत आहेस, तो सांगतो 3रीत आहे. पुढे मोठेपणी तू काय करणार, तो म्हणाला काय पण करेन पण तुमच्यासारखा वेडपट प्रश्न मुलाला विचारणार नाही. हा त्यांचा वेडवटपणा. आणि नंतर त्यांनी कोटी म्हणून सांगितलं तर तो मुलगा म्हणजे मी आहे खरं. म्हणजे असं म्हणजे मला असं वाटलं की आपण मुलतो असावा. एक त्याची गंमत म्हणजे ते भयानक ओळख होते, गप्प बसायचे, कमी बोलायचे, मितभाषेबद्दल हे होतं, फार वावरायचे देखील नाहीत, आणि सगळं दुनिया बघितल्यासारखं सगळं लिहायचे. एक गंमत आहे. म्हणजे ते एक झोपडपट्टी म्हणायचे ते लिहिलेलं चक्र, त्यात सगळ्या डिटेल हे आहेत त्याच्यात. म्हणजे ते त्यांनी दाखवायला पाहिजे होतं, त्यातले शब्द आणि त्याची भाषा वेगळी आहे मराठीला. तर ते त्यावेळी ते कसं काय तुम्हाला हे सुचलं, तुम्ही तर काही राहिला नाही तिकडे. ते म्हणाले मी जाताना ना त्या वस्तीतनं असं जायचो, वस्तीतनं नुसते फिरायचे, येताना जाताना दिसते ना, तर तुम्ही हास्यजत्रा पाहिलं असतं तर कळेल तुम्हाला. ती ईशा असते, ती म्हणते ते एवढं डिटेल वर्णन करते दारू कशी बनवायची वगैरे. तर म्हणलं कसं काय तुला समजलं, येता जाता दिसते ना बोलायची सगळं. तसं येता जाता मला जे काही दिसलं ते मी लिहिलं, आणि ते इतकं अस्सल आहे. त्याचा सिनेमाही चांगला आहे, इंटरेस्टिंग आहे, आणि तो डायरेक्टर आता नाही आहे आणि सिनेमाही वाहून गेला असेल. फार छान. पण यांनी कार्यक्रम फार इंटरेस्टिंगली केला सगळं, आणि इतके पैलू दाखवले बरोबर. सुरुवातीला मला वाटलं काय आणखी काय काय दाखवणार की ते बोलून दाखवतील वाचून, पण प्रयोग झाले यांचे, इतके अद्भुत प्रयोग होते ते सगळे. म्हणजे इथे नटसम्राटही आहेत, गायिकाही आहेत, फार छान प्रकार आहे. आभार सगळे. आशुतोषची ओळख म्हणजे आपल्याला शॉर्ट फिल्म्समध्ये त्यांनी आपल्याला खूप विश्लेषणात्मक सांगितलेलं होतं, आपल्याकडे आलेले आहेत ते. पण ह्याच्याही पेक्षा आता ग्रंथसंग्रहालयामध्ये ते एकदम ॲक्टिव्ह मेंबर आहेत. त्याच्यामुळे आपल्या ग्रंथसंग्रहालयात, म्हणून मी सांगितलं की आमचं 50 वर्ष झालेली आहेत, पण 50 वर्षाच्या ह्याच्यामध्ये आम्ही असे काही कार्यक्रम ग्रंथसंग्रहालयाच्या थ्रू करतो. आणि घरपोच पुस्तकं हे आता आमचं नवीन हे आहे, उद्दिष्ट आहे. आणि दिवाळी अंकसुद्धा आम्ही घरपोच देतो. तर अशा तऱ्हेचं मला वाटतं. सुषमा कुठे गेली आहे, सुषमा आहे का इकडे, कुठे गेली, आतमध्ये असेल, नंतर बोलूया आपण. हां
बरं, नमस्कार सर्वांना. वेगळं मी काही सांगणार नाही. काव्यक्षेत्र हा एकमेव क्षेत्र सोडता जयवंत दळवी यांनी अतिशय त्यांची प्रतिभा सर्वसमावेशक अशी राहिलेली आहे. सगळ्या क्षेत्रात त्यांचं अत्यंत उत्कृष्ट असं योगदान होतं आणि मला दिलासा या संस्थेचं अतिशय कौतुक वाटतं की या सर्व पैलू अशा व्यक्तिमत्वाला अतिशय चांगला न्याय या कार्यक्रमाने दिलेला आहे. विशेषतः हा संहिता वासंतीताई गोखले यांनी जी लिहिली ती अतिशय सुंदर होती. मला ती फार आवडली. मी लक्षपूर्वक ऐकत होतो आणि अर्थातच दिलासा समितीचे म्हणजे समिती आणि सारे सदस्य यांनी अतिशय सुरेख आणि सुरेल दोन्ही पद्धतीने ही संहिता तुमच्यापुढे पेश केली. फार सुंदर कार्यक्रम झाला. सगळेच पैलू. एक छोटीशी गोष्ट सांगायची म्हणजे जयवंत दळवींची ही बाब फारशी ज्ञात नाही आहे. ते अमेरिकन युसिस नावाच्या कंपनीमध्ये मोठ्या पदावर काम करत होते. त्यावेळेला त्यांनी कितीतरी उभरत्या साहित्यिकांना अनुवाद या क्षेत्रामध्ये आणलं. त्यावेळेला पैशाची गरज असलेली म्हणजे शांता शेळके काय किंवा G.A. कुलकर्णी काय, नारायण सुर्वे आता या म्हणाल्या तसं, तर या लेखकांना लिहितं करण्याचं म्हणजे अनुवाद करण्यासाठी त्यांनी प्रेरित केलं. त्याचे भरपूर मानधन पैसे दिले ज्याची त्यावेळेला त्या लेखकांना किंवा शांता शेळक्यांसारख्या कवयित्रींना गरज होती. परंतु आपल्या रसिकांच्या दृष्टीने वाचकांच्या दृष्टीने फार मोठा अनुवादाचा एक खजिना त्यामुळे आपल्या हाती लागला आणि तिथपासून मराठीमध्ये एक अनुवादाचं नवीन पर्व उघडलं गेलं. तेव्हा म्हणजे इनडायरेक्टली हे श्रेय आपल्या जयवंत दळवींना यासाठी सुद्धा जातं. ही गोष्ट फार कमी लोकांना माहिती आहे. अर्थातच शेवट करताना असं म्हणेन की आज जयवंत दळवींच्या आत्म्याला खरंच हा दिलासा लाभला असेल की आज त्यांची प्रतिभा खरंच कालजयी आहे आणि इतकी वर्ष लोटूनही आजही त्यांचे इतके चांगले कार्यक्रम होत आहेत आणि भरभरून लिहिलं जात आहे, ऐकलं जात आहे. धन्यवाद. मी परत एकदा आभार मानतो दिलासाचे मला बोलवल्याबद्दल. हा सुंदर कार्यक्रम मला बघता आला. आभार. धन्यवाद आशुतोष. मुख्य म्हणजे मला काय सांगायचं आहे की एखाद्या माणसाला आवड नसली तरी जर नुसतं तुम्ही एखादं साहित्य वाचत राहिलात आणि त्यातले सूक्ष्म बारकावे पाहत राहिलात तर आपोआपच तुमच्या मनामध्ये जाणीव होते की आपण त्यातलं वाचन करावं. आपल्याला मॅजेस्टिक ह्यांनी कोठावळेंनी त्यांची पुस्तकाचा खजिना तिकडे ठेवलेला आहे. कोण जर इंटरेस्टेड असेल तर त्यांनी घ्यावं. आणि डॉक्टर नाईक ग्रंथसंग्रहालयाच्या निमित्ताने आपण जरा बोलावं कारण ग्रंथसंग्रहालयाचे पहिल्यापासूनचे आमचे वाचक 50 वर्ष वाचक आहेत आमचे डॉक्टर नाईक. ते बालरोगतज्ञ आहेत. अतिशय म्हणजे हॉस्पिटल होतं आतापर्यंत पण खूप छानपैकी म्हणजे ॲज अ वाचक म्हणून सुद्धा कशा पद्धतीने त्यांनी स्वतःला डेव्हलप करून घेतले ते आपल्याला समजेल. लोकमान्य सेवा संघ ही 100 उलटलेली एक संस्था, प्रतिष्ठित संस्था मुंबईच्या उपनगरातली आणि त्यांनी जवळ त्यांच्या निम्म्या वयाच्या जीवन विकास केंद्राच्या ग्रंथालय संग्रहालयाकडे टायअप करून हा एक अतिशय सुंदर असा प्रोग्राम आम्हाला दिलेला आहे. आमची जीवन विकास केंद्राचं ग्रंथसंग्रहालय आता 50 वर्ष चालू आहे. आता ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या काळात जिकडे वाचन संस्कृती म्हणजे छापलेलं कागदावर छापलेली पुस्तकं वाचण्याची संस्कृती जवळजवळ नष्ट होत चालली आहे. त्या काळात हे ग्रंथालय जवळजवळ 50 वर्ष टिकून आहे. नुसतं टिकून नाही तर आमच्याकडे जवळजवळ 20,000पेक्षा जास्त पुस्तकं आहेत. तसंच आम्हाला शासनाचं अनुदानही मिळतं आणि ग्रंथालयात राबताही बऱ्यापैकी आहेच. तर अतिशय सुंदर असा प्रोग्राम दिला आणि असेच उत्तरोत्तर आणखी प्रोग्राम आम्हाला मिळत. आणि राम गणेश गडकरीवर तेव्हाही मी आलो होतो, तेव्हाही असा सुंदर प्रोग्राम दिला होता. तिकडे ओके. धन्यवाद मला बोलवल्याबद्दल. आणि धन्यवाद सर. एक मिनिट या तुम्ही. हां तुमचं नाव काय? इनामदार मॅडम बोलत आहे. जरा एक मिनिट. हा कार्यक्रम खूपच सुंदर झाला, अप्रतिम. म्हणजे मला कल्पनाही नव्हती की आपल्याकडे या सिनियर लोकांमध्ये एवढा टॅलेंट आहे आणि एवढं स्वतः इंटरेस्ट घेऊन करतात. प्रत्येकाची कामं खूप छान झाली. त्यांनी केलेलं संध्याछाया
मी पण ते नाटक अमेरिकेत केले. संध्याछाया, महानंदा, कावळे त्यांच्या नाटकातली बरीच कामं केलेली आहेत. आणि आत्तासुद्धा आमच्या गावी मी महानंदेचं स्वगतसुद्धा केलेलं आहे. आणि म्हणजे मला खूपच आनंद झाला की मी आज ह्या कार्यक्रम अटेंड केला आहे. आणि तुमचंसुद्धा कथावाचन फारच छान झालं. म्हणजे प्रत्येक गोष्ट तुम्ही व्यवस्थित सांगितली आणि मला प्रत्येक वेळी त्यांचं चित्र डोळ्यापुढे येत होतं. आणि मी बऱ्याचशा गोष्टी वाचलेल्या आहेत, त्यामुळे ते सगळं कॅरेक्टरसुद्धा मला डोळ्यापुढे आलं. पण फारच छान झालं आणि तुम्ही सगळ्यांनी आला त्याबद्दलही आभार जयवंत दळवींतर्फे. गिरीश दादांना सांगायला बरं आहे. गिरीश दादा फोन करतील मला तेव्हा नक्की सांगेन की इनामदार आल्या होत्या म्हणून. आणखीन कोणाला काही बोलायचं आहे का? जयवंत दळवी इतरही आपण लेखक बरेचसे आपल्याला परिचित आहेत, पण जयवंत दळवींचं एक वैशिष्ट्य की ते आपल्या मध्यमवर्गीय किंवा थोडंसं आपण खालच्या स्तरातल्या सुद्धा याबद्दल, या समाजाबद्दल त्यांनी नाटकं लिहिलेली आहेत किंवा लिखाण केलेलं आहे. आणि त्यामुळे आपल्याला बऱ्याच गोष्टी ते पुस्तकं वाचताना समजतात की ज्या आपल्याला अनुभवाला आलेल्या नसतात. कारण आपण एका ठराविक याच्या चौकटीमध्येच आपण वावरत असतो. पण अशा काही गोष्टी, आता उदाहरणार्थ त्यांनी ते वेडा मुलगा आणि म्हणजे मतिमंद मुलगा आणि त्याच्याबद्दलचं जे त्यांनी लिहिलेलं आहे, अशी घटना काही सगळ्यांच्या कुटुंबामध्ये नसते, त्यामुळे ती माहिती पण नसते. पण कसे त्यांना त्या प्रसंगाला सामोरं जावं लागतं किंवा काय काय अडचणी येतात हे त्यांनी सांगितलं. तसंच चक्र कादंबरीमध्ये सुद्धा लोक कशा पद्धतीने झोपडपट्टीत किंवा चाळींमध्ये राहत आहेत हे सगळं त्यांनी विस्तृतपणे लिहिलेलं आपण समजू शकतो. नाहीतर एरवी आपण सगळे याच गोष्टींपासून दूर असतो. पण हे मला जरा जास्त त्यांचं वैशिष्ट्यपूर्ण वाटतं. धन्यवाद. सर्व उपस्थित श्रोत्यांचे खूप खूप आभार. आणि सर्वांनी अतिशय शांतपणे आणि रंगून हा कार्यक्रम बघितलात. आमचे जे श्रम आहेत ते मला असं वाटतं की त्याला चांगली पावती आपण दिलीत इथे उपस्थित राहून. त्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार.